धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन पदी सभापतीपदी यशवंत साहेबराव खैरनार तर व्हाईस चेअरमन पदी नानासाहेब पाटील यांची बिनविरोध निवड। आज दिनांक 14 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती निवड करण्यात आली। या प्रसंगी या ठिकाणी माजी आमदार कुणालबाबा पाटील यांच्या नेतृत्वात सदर ही निवडणूक प्रक्रिया पार पडली। तर तत्कालीन सभापती बाजीराव नाना पाटील व उपसभापती योगेश पाटील यांचा कार्यकाळ संपल्याने आज सदर ही निवडणूक प्रक्रिया पार पडली। यावेळेस या निवडणुकी प्रसंगी निवडणूक अधिकारी म्हणून मनोज चौधरी, नवनीत गोसावी, अमोल इंडाईत यांनी कामकाज पाहिले। तर त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव देवेंद्र पाटील, सहसचिव विशाल आव्हाड यांनी कामकाज पाहिले, सहकार्य केले। तर माजी आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात नवनिर्वाचित चेअरमन तथा सभापतीपदी यशवंत साहेबराव खैरनार तर व्हाईस चेअरमन पदी नानासाहेब पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली। तर या प्रसंगी या ठिकाणी तत्कालीन सभापती बाजीराव पाटील, तत्कालीन उपसभापती योगेश पाटील, संचालक गुलाब कोतेकर, ऋषिकेश ठाकरे, विशाल पाटील, गंगाधर माडी, नैना पाटील, छाया पाटील, कुणाल पाटील, विश्वास शिंदे, संभाजी देवरे, सुरेश भिल, रावसाहेब पाटील, महादेव परदेशी, विजय चिंचोले आदी सर्वच सदस्य यांच्या उपस्थितीत सदर ही निवडणूक प्रक्रिया पार पडली। तर यावेळेस येत्या काळात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न निकाली काढू, शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवू असा विश्वास या ठिकाणी नवनिर्वाचित सभापती तथा चेअरमन यशवंत साहेबराव खैरनार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। आज आमचे माजी चेअरमन बाजीराव नाना यांनी राजीनामा दिल्यामुळे तसेच व्हाईस चेअरमन योगेश आप्पा या दोन्ही 2 वर्ष कार्यकाल झाल्यानंतर राजीनामा दिल्यामुळे आज मी पदासाठी आणि नानाची व्हाईस पदासाठी आज या ठिकाणी निवड करण्यात आली। हे सर्व कुणाल बाबांचं श्रेय आहे। कुणाल बाबांच्या नेतृत्वात फार गटाचं पॅनल यामध्ये आहे। आतापर्यंत मार्केट जे काम चाललं तसंच काम या देखील चालेल। सर्व संचालक मंडळ, हमाल मापाडी, या सगळ्या समन्वय साधून सगळ्या चांगला देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि मार्केटमध्ये पुन्हा वाढीसाठी जेवढे प्रयत्न करता येतील ते आम्ही करू। पुन्हा आणि ग्रुपच्या पाठीमागे जास्तीत जास्त ताकद वाढवण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू। आणि आज ही माझी जवळजवळ वय 70, ही माझी जवळजवळ शेवटची निवडणूक आहे। यापुढे आयुष्यभर कुणाल बाबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आणि कुणाल बाबांची अहोरात्र लढण्याचं काम यापुढे करायचं आहे। मी या ठिकाणी आपल्याला सांगू